भावानो, मी तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268 आलोय मिऱ्या बीच शिप पॉइंटला। हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। आणि पोषानो, आज आपण आहे रत्नागिरीमध्ये आणि आज एक्सप्लोर करणार आहे रत्नागिरीमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं। तर आपण आलोय आता राजमाता जिजामाता उद्यानला। तर इकडे बघू शकता तुम्ही सुपर डुपर तिकीट आपण काढले। तिकीटची एंट्री होती फक्त आणि फक्त 10 रुपये पर पर्सन। सोल्लासाठी को एन्जॉय करा पोषानो, एकदम मजा येईल। रत्नागिरी नगर परिषद हे बघा सुपर डुपर गेट आहे आणि समोर बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू सुपर। तर वरती पण जाता येत आहे, या साईडला आपण वरती जाऊया। तोपर्यंत इकडे मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो मस्तपैकी। अशा प्रकारचा ह्या उद्यानाचा व्ह्यू आहे। ह्या साईडला बघू शकता तुम्ही किड्स चिल्ड्रनसाठी, इकडे छोट्या छोट्या लहान मुलांसाठी इकडे प्ले एरिया आहे बघू शकता। इकडं ऑन दी टॉप थोडंसं पुढे घेऊन जातो मी तुम्हाला। टॉय ट्रेन आहे इथं। त्याच्यानंतर पाळणा आपला सगळ्यांचा प्यारा दुलारा एकदम मस्त आहे। आणि सिटिंगसाठी इकडे बघू शकता तुम्ही मस्त सुपर। आणि व्ह्यू बघा इथला, थोडासा मी व्ह्यू दाखवतो। तिकडनं बीच आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता, एकदम मस्त कोकण कोस्टल ह्या साईडचा तुम्ही व्ह्यू बघा। इकडे हे पूर्ण चिल्ड्रन एरिया आहे, इकडे बघू शकता तुम्ही। तिकडे पण काही आहेत ह्या साईडला आणि इकडे जाऊ आपण। आणि छान वाटून राहिलं बरं का रत्नागिरी। आता आपण डायरेक्ट सनसेट व्हायच्या तयारीत आहे। इकडे बघू शकता तुम्ही सनसेट होणार आता थोड्याने। आणि इकडे मूर्ती बघा, खूपच उंच अशी मूर्ती, भव्य दिव्य। वरती जायचं चल। तर आता हे आमच्या गावचे आहेत मिलन कांबडी साहेब, तर ते आपल्याला पूर्ण कोकण फिरवणार आहेत आता रत्नागिरीमध्ये। तर आता इथं जाऊ, पहिलं शूज वगैरे रिमूव्ह करूया इथं आणि वरती जाऊ। चला मित्रांनो, मस्तपैकी इकडे सनसेट होणार आहे आणि इकडे पूर्ण हा बीच एरिया आहे सुपर। आणि इकडे पण बघू शकता छान असं गार्डन आहे। आणि आता आपण जो वरचा स्टॅच्यू बघितला ह्या स्टॅच्यूमध्ये जाणार आहे। तर एंट्री इकडनं आहे ह्या साईड लावून हे बघा। आता तुम्हाला डायरेक्ट वरती घेऊन जातो आणि दाखवतो। आणि पोरांनो, ही जी मूर्ती आहे ही छत्रपती संभाजी महाराजांची आहे बरं का। मी तुम्हाला शिवाजी महाराजांची सांगितली, पण छत्रपती संभाजी महाराजांची आहे। आणि आम्ही किती उंच आहे तुम्हाला दाखवतो हे बघा। जवळजवळ 3-4 फ्लोअरवरती आहेत आम्ही। इकडनं आपण एंट्री केली आणि इकडचा हा व्ह्यू बघा तुम्ही सुपर। आता तुम्हाला मी इतक्यात ते उद्यान दाखवलं सुपर डुपर। तर आता आम्ही तिकडे जाऊ राहिलो रतनदुर्ग, रत्नदुर्ग की काहीतरी आहे। कुठं आहे माहीत आहे ना, रत्नागिरीमध्ये। चलो रत्नागिरीचा हा व्ह्यू बघून घ्या। पैशा आपण आलो आता रत्नागिरीमध्ये। आणि हा थिब्बा राजवाडा आहे इकडे ह्या साईडला, तो थोडासा बाहेरून तुम्हाला दाखवतो थिब्बा राजवाडा। तर मित्रांनो, इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, तर त्यांची जी कला होती तर त्याचा हा वास्तुशास्त्राचा इथं एक नमुना आहे थिब्बा पॅलेस म्हणून रत्नागिरीमध्ये। आणि तो आज आपण एक्सप्लोअर करायला इथं आलोय। तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268 नाद करते का रत्नागिरीकर आलोय तुमच्या रत्नागिरीमध्ये। चलो हा बघा तुमचा थिब्बा पॅलेस रत्नागिरीकर। आणि बघा त्याची रचना बघा। आणि इकडं तुम्हाला मोस्टली बघत असाल हा लाल दगड इकडे आहे आणि त्याच्याच भिंती वगैरे इथं थिब्बा पॅलेसला पण तुम्ही बघू शकता लाल दगडाच्या। आणि इकडे ही बसण्याची व्यवस्था वगैरे सिटिंग अरेंजमेंट। चलो अभी हम तुमको लेके जाएंगे रतनदुर्ग बघायला। रतनगड की काहीतरी असं नाव आहे। तर मित्रांनो, आपण आलो होतो रतनगड रत्नदुर्ग एक्सप्लोअर करायला, पण जो टायमिंग आहे तो 6चा आहे, 6 वाजता बंद असतो। तर हा इकडे आहे
दुर्ग इकडे बघू शकता तुम्ही. हे भावांनो मस्तपैकी आपण आता इकडं आलोय. इकडे ती रत्नदुर्गची प्रतिकृती आहे बरं का. आणि रत्नदुर्ग मेन इकडे आहे हा किल्ला, परंतु आपण तिथं गेलो 6 वाजता बंद झाला, तर आपण तो काही एक्सप्लोअर करू शकलो नाही. तर आता इथं त्याची प्रतिकृती आहे, तर ती आपण एक्सप्लोअर करू. आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्या साईडला बीच आहे. वाव सुपर, म्हणजे एकदम सुपर असं वातावरण आहे ना खुशालू. हिल गार्डन हे बघा. आणि इकडे काहीतरी खाडी पण आहे, म्हणजे खाडी नाही आपलं गुहा आहे या साईडला रत्नदुर्गची. आय थिंक डायरेक्ट वरती का इथून जाऊ शकतात मलाच माहिती नाही. पण इकडे हे बघा गुफा आहे आणि हा रत्नदुर्गचा बुरुज दिसू राहिलो आपल्याला. आणि इकडे आहे रत्नदुर्गची ती प्रतिकृती. सो लेट्स गो, मस्तपैकी एन्जॉय करू आपण पोषानो, मस्तपैकी बघूया. चलो कसा आहे व्ह्यू. वाव, पाठीमागं समुद्र आणि तुमचा पोषा भाई. हॅलो गाईज, तर आपण आता आलो इथं रत्नदुर्ग शिवसृष्टी बघण्यासाठी. आणि त्या साईडला होता आपला रत्नदुर्ग ओरिजिनल तो. आणि इथं त्याची प्रतिकृती आहे. रत्नदुर्ग काय आपल्याला बघता आला नाही, काय कारणास्तव आपण थोडंसं लेट झालो. आता आपण तुम्हाला हे दाखवतो, एकदम मस्तपैकी लाईटिंग वगैरे आहे इकडे आणि सुपर व्ह्यू आहे इकडचा. हे बघा तुम्ही बघू शकता, शिवसृष्टी एकच नंबर. आणि पाठीमागं माझ्या प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारामधून आपण इकडे आलो. इकडे तुम्ही एकदम त्या काळातले जे बुरुज होते त्या बुरुजांसारखे इकडे आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रचंड अशी रोषणाई केली, तर एक्सप्लोअर करायला एकदम मज्जा येते. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा सुपर. आणि व्ह्यू बघा, वाव, खरं ना एकदम मस्त वाटू राहिलं. तिकडे बोट पण आहे एकदम मस्त छान. आणि इतकी छान बोट आहे ना. आणि काय लाईटिंग, रोषणाई. म्हणजे 30 रुपये तिकीट आहे पर हेड. तर इथं जेव्हा पण येणार लक्षात असू द्या, 30 रुपये प्रति हेड. रत्नदुर्ग काय एक्सप्लोअर करताना आला, पण हे एकच नंबर आहे पैशांना. कसं वाटू राहिलं. आणि ह्या साईडला आहेत आपले पूर्ण किल्ल्यांचं स्ट्रक्चर. किल्ला कुलाबा असेल तिकडे पण. हे बघा, कुलाबा फोर्ट वगैरे तुम्ही बघू शकता. एकंदरीत इथलं जे वातावरण आहे ना एकच नंबर आहे पोषांनो. म्हणजे दिल गार्डन ही आहे खरी रत्नागिरीची अमूल्य असा रत्न खजाना रत्नागिरीचा. तर रत्नागिरीकरांनो थोडासा लाईक करा, प्रेम करा, शेअर करा ना तुमच्या पैशा बायला. आदिवासी मोठं ब्लॉगर मी स्पेशल नाशिक लावून आलो आहे तुमचं एक्सप्लोअर करायला. थोडंसं प्रेम वगैरे द्या पैशांनो. आणि हे बघा, हे रत्नागिरीचं अमूल्य खजाना तुमच्यासमोर मी एक्सप्लोअर करत आहेत नाशिककरांनो. वाव, कसं दिसू राहिलं, सुपर. चला मी तुम्हाला थोडंसं वरती घेऊन जातो आता. तर तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पण आहे त्या साईडला. आपण आता वरती आलो इकडे. आणि इथं स्पष्ट शब्दांमध्ये सूचना आहेत, लाईट्सना हात लावू नये, पूर्ण हे इलेक्ट्रॉनिक आहे. तर जेव्हा पण हा इथं तुम्ही बघायला येणार तर ह्या लाईट्सला वगैरे हात लावू नका, शॉक वगैरे बसण्याची संभावना असते ना पैशांनो. सर सलामत तो पगडी 50. हे बघा पाठीमागं माझ्या हे तिकडे बोट आहे त्या साईडला, शिडाचं जहाज. हे साईड खूपच छान, इकडचा हा व्ह्यू. आणि हे बघा इकडे पण एक कुठल्या तरी किल्ल्याची प्रतिकृती आहे, मी तुम्हाला दाखवतो. नक्की किल्ला कुठला आहे माहिती नाही, पण आहे आय थिंक राजगड आहे, विजयदुर्ग. तर मित्रांनो हा आहे विजयदुर्ग. इथं बघू शकता तुम्ही. वा, इथं सांगितले लॉनमध्ये उतरायला नाही लावलेलं. इकडे पण एक कुठला तरी किल्ला आहे. आणि आज आपण सेल्फी स्टिक आणली नाही. हा आहे पूर्णगड. हा बघा, पूर्णगडाची प्रतिकृती इथं आहे. इकडे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत
त्या सर्व किल्ल्यांचं इकडं तुम्हाला डमी बघायला भेटतील पोशांनो. किती छान आहे की नाही, सुल्लाला हुल्लाला. अरे बापरे, हे बघा पूर्णच किल्ले. तिकडे बाजीप्रभू असतील, सगळं जे महापुरुष होऊन गेले त्या काळामध्ये त्यांच्या सर्वांच्या प्रतिकृती होत्या. आता आपण थोडंसं वरती तुम्हाला घेऊन जातो मी. आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा स्टॅच्यू. आणि इकडे हे सुभेदार तानाजी मालुसरे त्यांची प्रतिकृती आहे, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, माझ्या पाठीमागे हा मुरुड जंजिरा जो आहे त्याची ही प्रतिकृती आहे इकडे ह्या साईडला. सुपर मुरुड जंजिरा. आणि इकडे मोठमोठे स्टॅच्यू आहेत एक्सप्लोर करण्यासाठी, खूपच छान. कान्होजी आगरे जे आहेत त्यांची इकडे स्टॅच्यू आहे ह्या साईडला, मी तुम्हाला दाखवतो थोडंसं. होय बघा, कान्होजी आगरे. कसा वाटला स्टॅच्यू? तिकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज. खूपच छान आहे इथला व्ह्यू, तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो मी. आणि प्रत्येक जो लाईट आहे ना, मोठा लाईट, त्याच्यावरती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. छान वाटला, अतिशय छान. हे बघा, मित्रांनो, या ठिकाणी जो असलेला सर्वात मोठा जो स्टॅच्यू आहे ना, तिथं आपण जाऊन राहिलो आता मस्तपैकी. आणि इकडे किलबिल परिवार आलाय, मस्त शाळेची स्कूल ट्रिप आहे. कुठून आले तुम्ही? कुठून? देवरूड. अच्छा, व्हेरी गुड. तर मित्रांनो, हे लहानली आपले पिल्ले छिल्ले आपल्याला भेटले बरं का. स्कूल ट्रिप आहे त्यांची, शैक्षणिक सहल असावी बहुतेक. तर आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू जवळ. ह्या जागेवरची सर्वात मोठा जो स्टॅच्यू असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि त्यांचे गड किल्ले, त्यांचे सरदार सर्वांचेच आपण स्टॅच्यू वगैरे इकडे बघितले. आणि त्या सर्वांचे करते धरते जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिकृती तुम्ही बघा. सुपर भूषण. आणि इकडे तुमचा आदिवासी मोटर रायडर 62-68 नाद करते का भूषण. चला, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इकडनं तुम्हाला एक 360 व्ह्यू तुम्हाला दाखवतो, किती छान आहे. तर जेव्हा पण तुम्ही रत्नागिरी एक्सप्लोर करायला येणार तर ह्या ठिकाणाला रात्री तुम्ही व्हिजिट करा. रात्री खूप छान असा इथला व्ह्यू असतो. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूपच छान. तर ह्या ठिकाणावरती रात्री या, रात्री खूप मजा असते. आणि छान असं हे केलं आहे सर्व, शिवसृष्टी नाव दिलं आहे त्यांनी. आणि अतिशय खूपच म्हणजे खूप छान सर्व गड किल्ले असतील त्यांच्या प्रतिकृती आहेत, सर्वच छान, एकच नंबर. तर मित्रांनो, आता आपण चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे बोटी वापरल्या जायच्या, तर त्याच्याकडे आपण चाललो आहे. इकडं मस्तपैकी तुम्हाला दाखवतो मी. तर इथं आहे गुराब युद्धनौका. हे बघा, तुम्ही बघू शकता. स्किप करा आणि वाचून घ्या मस्तपैकी. आणि ही युद्धनौका आहे. त्या काळामध्ये अशा प्रकारची युद्धनौका वापरली जायची, ज्याच्यावरती तोफा वगैरे रिलोड केलेल्या असायच्या. हे बघू शकता तुम्ही. कसा दिसू राहिला व्ह्यू, सुपर्ण पोशांनो. आणि व्ह्यू बघा, हे आहे ते जहाज आणि त्याची प्रतिकृती. तर मित्रांनो ही शिवसृष्टी
रत्नदुर्गवरची कशी वाटली मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय. सी यू सून. चलो.